सदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 62 बघू आपण। 61 नंबरच्या गाथेचं विश्लेषण झालं होतं। काय चाललंय प्रकरण? कोण कोणाचा करता आहे? तर प्रत्येक द्रव्य स्वयं स्वतःचा करता आहे आणि कर्म कर्माचं कार्य करतं आणि जीव जीवाचं कार्य करतो हे सांगत होते। तर 61 नंबरच्या गाथेमध्ये घेतलं होतं की स्वतःच्या सगम सहावम कुवम अत्ता सगस्य भावस्य कत्ता, म्हणजे स्वतःच्या भावाला करणारा आत्मा स्वतःच्या भावाचा करता आहे, किंवा स्वभावाला करणारा स्वस्वभावाला करणारा आत्मा स्वतःच्या भावाचा म्हणजेच परिणमनाचा पर्यायाचा करता आहे। नाही पोग्गलकम मानव, पुद्गल कर्मांचा करता जीव नाही, असं जिनेंद्र भगवंतांचं वचन जाणण्यायोग्य आहे। आता ह्याच्या पुढे येणार आहे ते कथन काय येणार आहे? अभिन्न षटकारक सांगणार आहेत, म्हणजे जीवामध्येच जीवाचं करता कर्मकरण संप्रदान अपादान सगळं जीवामध्ये आहे आणि पुद्गलाचं पुद्गलामध्ये आहे। इथपर्यंत काय शंका असली तर विचारा। काल घेतलं होतं आपण की करता कोणाला बनवायला जातो, पराला करता बनवायला गेलो की कोणी अनिष्ट वाटतं कोणी इष्ट वाटतं, पण बाहेर कोणी करता बाहेर कोणी माझ्या परिणामाचा परिणमनाचा करता नाही। हेच भावभासन करत नाही म्हणून कोणाच्या निमित्तात तरी दुःखी होतो, कोणाच्या निमित्तात सुखी होतो। जसं एक उदाहरण दिलं होतं एका वक्त्याने की आता कोणाचं सरकार आहे हो? अबकी बार मोदी सरकार। तर त्याच्यामध्ये काय म्हणले, आता तुम्हाला सगळं सुखशाली आहे सगळीकडं म्हटल्यावर कोण करता हो तुमच्या सुखाचं? म्हणजे काय म्हणतात, ऊन वारा पाऊस वगैरे व्यवस्थित आहे काय, कुठं क्लायमेटिक कंडिशन्समध्ये कुठं काय फेरफार नाही आहे, कोण करता? तुम्हाला खायला प्यायला व्यवस्थित आहे, इन्कम व्यवस्थित आहे, कुठं काय कशाला बाधा नाही आहे म्हटल्यावर त्या भाजपवाल्यांनी काय म्हणले, आम्ही करता सगळ्याचे, म्हणजे सगळ्या इंडियाला सुखी ठेवण्यामध्ये आम्ही कारण आहे असं त्यांनी म्हणतील। तर नेमकं काय झालं, काँग्रेसवाले उठून आले आणि म्हणले काय, कोरोना कसं झालं हो सगळ्याला? तुमच्याच सरकारमध्ये झालं। म्हणजे कोण करता हो? तुम्हाला दुःखी बनवणारा, तुमचं प्राण, किती जणांचे प्राण गेले, लाखो जीवांचे। मग किंवा म्हणले कुठं अतिवृष्टी झाली, आता पण कुठं कुठं गारा पडायला लागल्यात, मग अतिवृष्टी अनावृष्टी किंवा काय कुठं कुठं उन्हाचा प्रकोप दिसतंय, त्याच्या निमित्तात सगळीकडं काय कुठल्या नगरातली राज्यव्यवस्था नगरव्यवस्था विस्कळीत झाली, कुठं रस्त्यात खड्डे पडले, असल्या अनेक गोष्टी दिसून येतात। मग ते कोणाचं पुण्याचं आणि पापाचं उदय हो? मग काँग्रेसवाले म्हणले तुमचं सरकार म्हणून तुम्ही करता आता त्याचे, म्हणजे बाहेर मला सांगायचं म्हणून की कोणी करता नाही आहे कोणी, किंवा कोणी तुमचं परिणमन करणारं नाही आहे। जे काय होतं आहे ते तुमच्या पुण्य पापानुसार होतं आहे। जसं मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं ना, त्या बॉर्डर लाईनवर तिथं सैनिक असतात, कुठं इंडिया पाकिस्तान म्हणा, इंडिया चायना रशिया वगैरे तिकडच्या साईडला जिथं कुठं आपली इंडियन बॉर्डर आहे तिथं सगळीकडं सैनिक आहेत। सांगा त्यांच्यामुळं तुम्ही सुरक्षित आहे की नाही? कॅसेट कोण ऐकायला देऊ नका पुढं, म्हणजे झालं। त्यांच्यामुळं तुम्ही इथं इंडियात सुरक्षित आहे हो की नाही? हो म्हटलात तर मुंबईमध्ये कसा आला हो?
बॉर्डर क्रॉस करून मुंबईत डायरेक्ट. म्हणजे ते तिथं आहेत म्हणून तुम्ही इथं सुरक्षित आहेत, म्हणजे ते तुमच्या सुरक्षेचे करता झाले का? म्हणजे सांगितलं तुमच्या पुण्यपापानुसार तुम्हाला फळ भोगावं लागणार आहे. त्यामुळं इथं घरात काय अतिरेकीच काय तिकडचे, इथं गावातले शत्रू अनेक असतात, चोर वगैरे, दरोडेखोर असे की जे त्यांच्यापेक्षा हिंस्र असतील. म्हणजे म्हणायचं म्हणून की कोणी दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी वगैरे ठीक आहे, त्यांना त्याच्यासाठी पैसा मिळतो किंवा ते त्याच्यासाठी राबतात, तिथं ती गोष्ट वेगळी. पण त्यांच्यामुळं मी सुखी, त्यांच्यामुळं मी सुरक्षित, ते माझ्या जीवन मरणाचे करता असा संबंध नाही. म्हणून म्हटलं की कोणी एकतर ते अतिरेकीसुद्धा तुम्हाला त्रास देणारे नाही आहेत, ते तुमच्या दुःखाचे करता नाही आहेत. तुम्ही नुसतं इथं ते कुठं झालं, समजा काश्मीरमध्ये झालं, बॉम्बस्फोट झाला, अतिरेकी घुसलेत म्हणून कळल्यावर तुम्ही इथं दुःखी होतात, काय इथं संबंध आहे का तुमचा? तरीसुद्धा म्हणजे दुःखाचा करता कोण झालं? ते थोडी झाले, त्यांनी तर येऊन काहीच केलं नाही तुम्हाला, पण परिणामातून तुम्ही स्वतःला दुःखी बनवलं. म्हणून सांगायचं आहे, करता मी माझ्या परिणामांचा करता आहे, बस. त्याच्या पुढं जाऊन मी कोणाचं काय करू शकत नाही. आणि ते परद्रव्य कोणी मला दुःखी करत नाहीत, कोणी मला रक्षित करत नाहीत, कोणी मला भयभीत करू शकत नाही, सगळे अकर्ता आहेत. त्यामुळं माझं परिणमन मी स्वयं करतो, ह्याचं भावभासन करायला हवं. 62 नंबरची गाथा बघू. अथ निश्चयेन अभिन्न कारकत्वात् कर्मणः जीवस्य च स्वयं स्वरूप कर्तृत्वम उत्तम. असं आहे ना तुमच्याकडं संस्कृतचं? अमृतचंद्राचार्यांचं वरची, अमृतचंद्राचार्यांची आज. तर काय सांगाले, तेथे निश्चयाने अभिन्न कारकपणा असल्यामुळे कर्म आणि जीवाचा स्वयंस्वरूप कर्तृत्व सांगितलेलं आहे. म्हणजे जीवाचं कर्तृत्व जीवामध्ये आहे, कर्माचं कर्तृत्व कर्मामध्ये आहे. अभिन्न कारक असल्यामुळे असं म्हणलंय ना. निश्चय नैसे उपादान कारण की अपेक्षा कर्म अपने स्वरूप का करता है, ऐसा कथन करते है. कर्म आणि जीव घेतलंच नाही यांनी ट्रान्सलेशनमध्ये. कर्मणः जीवस्य च, कर्माचा आणि जीवाचा करता स्वयं आहेत किंवा त्यांना स्वयं कर्तृत्व आहे, स्वरूप कर्तृत्व आहे असं सांगायला. कम्मंपि सगं कुवदी सेण सहावेण सम्मम पाणं जीवो वियतारिसो कम्म सहावेण भावेण. कम्मंपि सगं कुवदी सेण सहावेण सम्मम अप्पाणम. कर्मरूप परिणत पुद्गल स्कंद निश्चयाने सगम कुवदी नाही, सेण सहावेण सगम कुवदी घेतलं का? तर पुद्गल कर्मरूप परिणत पुद्गल स्कंद निश्चय से अपने स्वभाव से यथार्थ जैसे का तैसा अपने स्वरूप को करता है. कसं घेतलं? हां. अजून त्यांनी ह्याच्यामध्ये फक्त रूपरेषा सांगणार, अजून साही कारक असं आले नाहीत गाथेमध्ये. त्यांनी फक्त जेवढे जमतील तेवढे सांगितलेत. अर्थ लावू एकदा पहिला. कम्मम म्हणजे कर्म, सगम सहावेण स्वतःच्या स्वभावाने, सम्मम म्हणजे सम्यक रीतीने, सगम कुवदी स्वतःच्या आत्म्याला करतात. सगम अप्पाणम कुवदी शेवटी आलं ना. अप्पाणम म्हणजे स्वरूप, आत्माने घ्यायचा. अप्पा म्हणजे तिथं स्वरूप, ज्या त्या द्रव्याचं स्वरूप. तर त्या द्रव्याचा आत्मा असं म्हणायचं आहे. कर्माचा आत्मा कर्म. त्यामुळं काय केलं, अन्वय बघा असं मी असं लावायले. कम्मम सेण सहावेण सम्मम सगम अप्पाणम कुवदी. कर्म स्वतःच्या स्वभावाने सम्यक रीतीने स्वतःच्या आत्म्याला स्वतःच्या स्वरूपाला करतं असं घेतलं ना.
अपने स्वभाव से यथार्थ जैसे का तैसा अपने स्वरूप को करता है. जीवोव्यतारी सो, जीव सुद्धा त्याप्रमाणे, जीव पदार्थ देखील कर्मरूप भावों से जैसे द्रव्य कर्म आप अपने स्वरूप के द्वारा अपना ही करता है, वैसे ही आप अपने स्वरूप द्वारा आपको करता है. तारी सव मध्येच घ्यायचं. त्याप्रमाणे कर्म स्वभाव भावाने जीव पदार्थ देखील कर्मरूप भाव से जैसे, म्हणजे आता कर्मरूप भाव म्हणत असताना तिथं जीवाचे भाव कर्म घ्या, द्रव्य कर्म नाही सांगायचे, त्या पुद्गल कर्मांचं नाही. तर जीव पदार्थ सुद्धा स्वतःच्या भावाने म्हणजे कर्मभावाने, ज्याप्रमाणे तारी सव म्हणजे जसं द्रव्य कर्मांचं परिणमन चालू आहे त्याप्रमाणेच जीव सुद्धा परिणमन करतो, म्हणजे स्वतःच्या परिणामांचा तो करता आहे. जरा ह्याच्यासाठी पहिला मला सांगा, तुम्हाला षटकारक माहित आहेत का? कुठले कुठले षटकारक असतात? अधिकरण. जरा त्याच्याबद्दल थोडंसं पहिल्यांदा बघू रूपरेषा. 6 कारक आहेत आणि विभक्ती किती असतात? सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, 11वा किती? 7 असते. मग कारक कर्ता, कर्म, करण, संप्रदान, हां, मग कारक 6 आणि विभक्ती 7 का? षष्टी नाही आहे ना आपली. म्हणजे काय म्हणलं, संबंध षष्टी स्थिती कारकामध्ये घेतली जात नाही, कारण संबंध नियमाने 2 द्रव्यांमध्ये दाखवला जाणार. त्यामुळं जेव्हा आपण इथं षटकारक दाखवतो ते एकाच द्रव्यामध्ये घटवतोय. मग जिथं षष्टी विभक्ती आली तिथं तो कारक रूपाने वापरली जात नाही. ते सोडून 6 कारक आहेत. कुठलं घेतलं तुम्ही? अमृतचंद्राच्या यांचं घ्या. चला लवकर लवकर. आता तुम्ही शिकवणार आणि मी शिकणार आहे बरं का. म्हणजे मला पण लय व्याकरण येत नाही, म्हणजे लय वर्ष झाली मी शाळा सोडून. आता कर्ताकारक, आता ह्याचं काय म्हणायचं, कर्ताकारकाचं ओळख कशी करायची, म्हणजे काय आहे कर्ताकारक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आता एखादं वाक्य घेतलं आपण, काय, मी घट केला, किंवा मी घट बनवला, मी मातीपासून घट बनवला, मातीपासून बनवला. आता ह्याच्यामध्ये जो क्रियापद असतं ना, बनवला हे क्रियापद आहे, तर क्रियापदाला प्रश्न विचारायचे आणि कारक काढायचे असतात. मग मला म्हणायचं, हे ओळख म्हणत असताना मी इथं प्रश्न विचारून कोण करताय हे काढलंय. म्हणजे आता कर्ता पुढं कर्म, करण दिसतंय ना बोर्डवरचं, संप्रदान, अपादान, का अपादान आणि संप्रदान असतं, बरोबर आहे ना, आणि अधिकरण. आता कर्ता कसा काढायचा या वाक्यातून? हे झालेलं कार्य आहे, त्या कार्यामध्ये कर्म आहे, कर्ता आहे, कर्म आहे, करण आहे, संप्रदान आहे, अपादान आहे आणि अधिकरण आहे. ते शोधायचं कसं? तर वही घेतली का भैया? दिसतंय ना, नाहीतर मग सारखं अजून इकडं. तर काय सांगायलंय, कर्ता कसा शोधायचा? क्रियापदाला विचारा कोण. मी मातीपासून, काय म्हणताय, मी मातीपासून घट बनवला, तर याला विचारा क्रियापदाला कोण बनवला. ओ लक्ष द्या, काय सांगितलं मी? क्रियापदाला विचारलं की कोणी बनवला, तर कोण असा प्रश्न विचारल्यावर जो मिळतो तो कर्ता असतो. कोणी बनवला घट? मी. तर मी हा कर्ता झाला.
मग कर्म कसं शोधायचं? हां, काय कोणाला बनवला, काय बनवला असं वगैरे. म्हणजे स ला ते लावतो ना आपण जेव्हा विभक्तीचा अर्थ लावतो तेव्हा, म्हणजे कोणाला किंवा काय. आता इथं बनवला म्हणून कोणाला असं म्हणतोय. मी घट आणला म्हणलं तर तुम्ही काय म्हणला असता? कोणाला आणला म्हणजे काय आणलं असं एक शब्द. ला शब्द वापरलाय ना ते, तो विभक्तीसाठी वापरला जातो. कोणाला बनवलं तर घट बनवला हे कर्म झालं. कोणाला बनवलं त्याच्यातून क्रिया कळते, काय क्रिया झाली आहे ते, त्यामुळे ते कर्मकारक मिळतं. करण कसं शोधायचं? कोणाच्या द्वारे, नेशी असं लावतो ना तृतीयाला. कोणाच्या द्वारे सला ते इथं नाही येते. तृतीयामध्ये नेशी घ्यायचं ना, नेशी निहीशी. मग कोणाच्या द्वारे बनवलं तर कोणाच्या द्वारे बनवलं? मी घट बनवला. कोणाच्या द्वारे बनवला? मातीने बनवला. आता इथे ते मी घातलं नाही आहे, शब्द समजून घ्या. तर माती हे झालं साधन. मग करण कसा असतो? साधन रूप आहे. मग ज्याच्याद्वारे बनवला अशी अनेक कारणं येतात, पण आता इथं महत्त्वाचं कारण काय आहे ते एक घेऊ आपण, की मातीच्या द्वारे घट बनवला, त्यामुळं करण झालं माती. पुढं संप्रदान म्हणजे काय? नाही, संप्रदान चतुर्थीला संप्रदान असतं ना. काय हो, कोण आहे व्याकरणचे? कशासाठी? नाही, संप्रदान पहिला असतं का अपादान पहिला असतं? चतुर्थीला संप्रदान म्हणायचं का अपादान? संप्रदान कसं काढायचं? कशासाठी? साठी किंवा. मग आता इथं कोणाला करू नका, कायच करा, म्हणजे इथं ला खाली घेता येईल. कारण चतुर्थीला पण आपण स ला ते लावतो ना. मग संप्रदान म्हणताना कोणासाठी कार्य केले किंवा कोणाला केले म्हणा, किंवा त्याचं आश्रयमान कोण आहे असं त्यांनी विस्तार करताना घेतलंय. म्हणजे संप्रदान कोण आहे? कोणाला केलं किंवा कोणासाठी केलं. कोणाला केलं? घटाला केलं. आता संप्रदान म्हणजे एक तर ते असं घेतो ना, काय कोणासाठी म्हणताना प्रयोजन घेतो, बरोबर त्याच्यामध्ये. त्यामुळं कोणासाठी केला व घट तुम्ही कोणासाठी केला? पाणी भरण्यासाठी असंच घेतलंय ना. पाणी भरण्यासाठी घ्यायला पाहिजे ना. पाणी भरण्यासाठी घेता का? अपादान म्हणताय का संप्रदान म्हणताय? संप्रदान. अपादान मध्ये तर पासून घेतो ना आपण, हून. हाँ, बरोबर. संप्रदान म्हणजे उदाहरण त्यांनी घेतलंय की जैसे यह कहा जाए कि इस धर्मात्मा ने गरीब के लिए कंबल दिया, तो काम क्या हुआ? कंबल दिया. उस कंबल ने अब आश्रय किसका लिया? उस कंबल के द्वारा आश्रयमान कौन है? वह गरीब है. तो इसका संप्रदान गरीब हुआ. कोणासाठी? ते संप्रदान म्हणायचं. म्हणजे आता घट बनवला तो कोणासाठी? पाणी भरण्यासाठी. मग असं जे त्याचं कार्य घेतो वगैरे किंवा त्याचं प्रयोजन घेतो ते घ्यायचं इथं. म्हणजे असं एक छोट्या शब्दामध्ये ह्याला म्हटलं जातं प्रयोजन. संप्रदानचा अर्थ प्रयोजन. कुठल्या प्रयोजनाने ते केलं किंवा ते कार्य झालं. पुढं अपादान म्हणजे अपादान कसं काढायचं? कशापासून? कोणापासून, कशापासून बनवलं असं. ऊन घेतो ना आपण, त्यामुळं कोणापासून कार्य झाले, जे झालं ते. मातीपासून कार्य झालं ना. माती अपादान. बरोबर. मातीपासून, जसं म्हणलं ना, वृक्षापासून पान पडलं, मग ते वृक्ष झालं अपादान, त्याच्यापासून सुटलं म्हणून ते अपादान म्हणलं जातं. तसं
कर्म कसं लावलं ॲक्च्युली कसं आहे त्याचं एक सूत्र आहे ह्याचं जैनेंद्र व्याकरणचं. ध्रुव अपाये अपादानम, म्हणजे जो ध्रुव आहे त्याच्यापासून जो सुटला त्याला म्हटलं जातं अपादान. मग तो जो ध्रुव आहे ना तो कर्मत्व अवस्थेमध्ये पण कर्मरूप आहे आणि अकर्म झाला तरी सुद्धा पुद्गल रूप आहे. कर्मत्व अवस्थेमध्ये पण पुद्गल रूप आहे आणि अकर्म झाला तरी पुद्गल रूप आहे. तसंच जीव विकारी अवस्थेमध्ये पण जीव आहे आणि निर्विकारी अवस्थेमध्ये पण जीव आहे. मग तो जो ध्रुव सामान्य घेतला ना तर तो झाला अपादान. जो ध्रुव रहा करे जिससे व्यक्ति होती है उसे अपादान कहते हैं. काय विचारायचंय? संप्रदान आपण जे म्हणतो अर्थक्रिया कार्यत्व लावू शकतो का? वस्तुत्व. एक मिनिट दीपाली भाभी, काय वस्तुत्व कोण लावू शकतो का चतुर्थ संप्रदानला? अर्थक्रिया आपण म्हणतो ना, म्हणजे काय कशासाठी, तर तसं लावू शकतो का? दोघं जण एकदम बोलाले. एक मिनिट थांबा दीपाली भाभी, काय म्हटला परत बोला, सॉरी. माती होती. हां, मग जे कार्य झालं ना त्या एका कार्यामध्ये 6 कारक असतात. मग कोण कशा रीतीने त्यातनं कारक शोधायचा? कुठलंही कार्य होऊ दे त्याच्यामध्ये 6 कारक आहेत. मग ते भलेही तुम्ही त्याच्यामध्ये गर्भित म्हणजे म्हणा नाही तर नाही म्हणा, पण झालेत गर्भित 6. जे पण कार्य होऊ देत, कर्म बांधले गेले त्यात पण 6 कारक आहेत. कर्मांची निर्जरा झाली त्याच्यात पण 6 कारक आहेत. म्हणजे तुमचं संसार, मोक्ष, काय म्हणायचं, व्यापार, धंदा, स्वयंपाक सगळ्यामध्ये षटकारक आहेतच. कारण कारकांशिवाय कार्य होत नाही. काय म्हटलं परत बोला दीपाली? घटक आहेत. संप्रदान जे आहे चतुर्थ विभक्तीला आपण म्हणतो, तर तिथे कशासाठी आपण म्हणतो ना, काय कार्य काय त्याचं, तर तसं कार्य अर्थक्रिया कार्यत्व म्हणजे करतो जे आपण म्हणतो वस्तुत्व गुण लावतो, ते इथे लागेल का असं विचारायचं. आता हे कारक आहेत ना, आपण काय करतोय ॲक्च्युली इथं तुमचं कार्य जे झालं ते कोणासाठी झालं हे दाखवतोय. त्यामुळं वस्तुत्व गुण म्हटला तर ते त्या द्रव्याचं परिणाम येणार, वेगळं येणार, तसं येणार नाही बहुतेक. बघायला लागेल परत अजून विचार करून. कारण आता इथं कसं घेतलंय आपण, कोणासाठी केला तर पाणी भरण्यासाठी. त्यांनी जसं आता सांगितलं की ते जे कंबल घेतलं होतं आणि ते त्यांनी दिलं कोणासाठी, तर त्या गरिबासाठी. म्हणजे काय त्याचं प्रयोजन काय ह्याच्यासाठी. ते प्रयोजन भिन्न आहे. कार्य जे झालं त्याच्यातलं प्रयोजन भिन्न आहे. त्यामुळे तिथे ते बहुतेक लावता येणार नाही. बघू तेच की, बघू अभिन्न लावताना कसं लावलं आपण, एकदा ते वाचताना समजेल. तर अपादान म्हणत असताना कोणापासून कार्य झालं, तर जसं ध्रुव जे आहे ना त्या मातीपासून कार्य झालं. त्यामुळं माती हे झालं ध्रुव. जसं इथं त्यांनी घेतलंय कर्मत्व सहित बनने पर वह वही कर्म है, यो अभिन्न अपादान कारक भी कर्म हुआ. म्हणजे त्याच्यामध्ये झालेलं जे ध्रुव आहे त्या ध्रुवापासून जे निघालं त्याला अपादान म्हटलं जातं. कार्मण द्रव्य में कर्मत्व आए तो किस प्रकार से आए, इसमें ढंग क्या बना, इसमें जो पहली अकर्तृत्व स्थिति थी उसका विनाश हुआ और कर्तृत्व स्थिति आई. यह कार्मण वर्गणा कर्मरूप बनने से पहले कर्मरूप न थी, अब कर्मरूप बनी है, तो अकर्मत्व स्थिति का तो विलय हुआ और कर्मत्व स्थिति आई. इस प्रसंग में हुआ क्या, वह तो ध्रुव ही रहा ना द्रव्य. उस ध्रुव द्रव्य में से यह कर्मत्व अब निकलने को हुआ तो कर्मदशा उदित हुई. समझते हैं ना काय वास्तव. पर जो मूलभूत द्रव्य है यह विनष्ट नहीं हुआ, इस कारण उपादान भी वह यह द्रव्य कर्म है हुआ. जैसे वृक्ष से पत्ता गिरा, हुआ क्या वहाँ, पहले सपत्र दशा थी वृक्ष की, अब इस वृक्ष की अपत्र दशा बनी, तो अपत्र दशा में भी वही वृक्ष था और पत्ते का निकलना हुआ तब भी वही का वही वृक्ष खड़ा हुआ था, ध्रुव खड़ा था. तो जो ध्रुव रहा करे जिससे व्यक्ति होती है
उसे अपादान कहते हैं. ज्याच्यापासून सुटलं ना त्याला म्हणलं जातं अपादान. मग जसं इथं मातीपासून घट बनला तर त्याला म्हणलं जातं अपादान. पुढं अधिकरण म्हणजे आधार. आता अधिकरण कसं लावायचंय, कसं काढायचं याच्यातनं अधिकरण? प्रश्न काय विचारायचा? आधार कोण आहे? जे कार्य झालं त्याचा आधार कोण? कुठलं कार्य झालं त्याच्या अनुसार. मी तत्व जाणलं. जाणलं हे कार्य झालं. मग कोणाच्या आधाराने जाणलं? तर माझा ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या आधाराने, शास्त्राच्या आधाराने नाही, गुरूंच्या आधाराने नाही. तर मी जाणलं जे त्याच्यामध्ये आधार माझं ज्ञानगुण. मग तसं इथं सांगतात की अधिकरण म्हणजे कोणाच्या आधाराने घट बनला हो? घटाचा आधार कोण? माती ना. मातीच. सगळं मातीतच घालायचं, दुसरं काय करायचं नाही आपल्याला. चक्र काय? चक्र काय? चक्राच्या आधाराने चक्र द्रव्य धरलं तर नाही, चक्र हे आधार नाही आहे. चक्र हे करण आहे एक प्रकारचं. मग कारण अनेक साधनांपैकी एक साधन आहे चक्र म्हणजे. आणि दोन द्रव्यात म्हटलं तर अधिकरण म्हणजे भूमी येते. त्या भूमीच्या आधाराने घट राहिला असं. त्यामुळं भूमी येतेचा आधार म्हणा. तर आता इथं आधार कोण आहे? तर माती आहे. म्हणून सांगितलं की जे काय कार्य झालं ते कार्य होत असताना त्या क्रियापदाला 6 प्रश्न विचारा तर तुम्हाला 6 कारक मिळतात. आणि मग कशासाठी बघायचं हे? आपल्याला परद्रव्याचं कर्तृत्व सोडवण्यासाठी. मी पराचं करतो हे भाव किंवा परद्रव्यामुळं माझं कार्य होतं हे भाव तोडण्यासाठी म्हणून अभिन्न कारक दाखवले जातात. मग असंच अभिन्न कारक त्यांनी ह्याच्यामध्ये पण घेतले, कर्मामध्ये पण घेतले आणि जीवामध्ये पण घेतले. आता ह्याचं सगळं वर्णन टीकेमध्ये येणार आहे. फक्त हे समोर असेल तर आपल्याला ते लावताना सोपं होईल. म्हणजे जे काय त्यांनी सांगितले ना सगळे ते संस्कृत शब्द आहेत, त्यामुळं जरासं एक रूपरेषा असावी म्हणून हे घेतलं. अजून एक मी उदाहरण दिले वर्णिजींनी, ते वाचते. अभिन्न कारकता का एक उदाहरण. एक सांप ऐसे ही सीधा पड़ा हुआ था. सांप होता तो विश्रांती करत होता एके ठिकाणी. वह अब गोल बनकर अपने आप में समा गया. आता त्यांनी काय केलं? वेटोळा घातला स्वतःलाच. एक गोल घेरा बना लिया दोहरा तेहरा. जैसे कि सपेरे लोग जब बीन बजाते हैं और सर्प का खेल करते हैं तो वह सांप पूरा घेरा बनाकर थोड़ा फन उठाकर रह जाता है. उस सांप ने क्या किया? गोल बना लिया अपने को, कुंडली बना ली. तो इस सांप ने किसको बनाया? तुम्ही सांगायचे 6 कारक आता याच्यामध्ये. किसको बनाया? अपने को. स्वतःलाच बनवलं. करता कोण? सांप. और इस सर्प ने किसकी शक्ती से ऐसा बनाया? शक्ती लावतो ना त्यावेळेस तिथं ते करण कारक घेतो. कोणाच्या शक्तीने त्यांनी बनवलं? स्वतःच्या शक्तीने बनवलं. किसके लिए बनाया? कारक सांगा तुम्ही. उत्तर सांगू नका. कारक काय? कोणासाठी केलं? स्वतःसाठी म्हणत असताना संप्रदान झालं. किससे बनाया? अपादान. अपने शरीर से बनाया. पहले वह सीधी दशा में था, उस दशा का परित्याग करके अब यह गोल दशा में आ गया. इतने पर भी वह शरीर वही है ना. सो ध्रुव है यह अपादान हुआ. और यह गोल किस में बनाया? कहाँ बनाया? कुठलं कारक? कारक कुठलं? अधिकरण कारक. तर त्यांनी बनवलं कोणामध्ये? स्वतःमध्येच ती बनवली आहे रचना त्यांनी. त्यामुळे अधिकरण कारक सुद्धा त्याला स्वतःमध्येच येणार. तो जैसे इस सर्प ने अपने गोलाकार रूप में परिणमन का काम किया तो वहाँ सब अभिन्न कारक है. ऐसे ही जानना कि इन द्रव्य कर्मों ने जो भी कर्मत्व रूप परिणति प्राप्त की
वह कर्म ने कर्म शक्ति से, कर्म के लिए, कर्म में, कर्म से, कर्म को किया. कळलं म्हणा. यह निश्चय दृष्टि से चर्चा चल रही है. जेव्हा अभिन्न कारक सांगतो त्यावेळेस ती चर्चा निश्चयाने आहे. आणि जेव्हा पराला करता बनवतो त्यावेळेस ती व्यवहाराने सांगितली जाणार. अजून 2-3 उदाहरणं दिली आहेत त्यांनी, ती नंतर बघू. म्हणजे सांगायचं कशासाठी होतं, थोडीशी टीका बघू आपण, म्हणजे ते लावता येईल. समजलेत का? काय शंका असली तर विचारा. दीदी, ते षटकारक आणि समवायमध्ये सेमच झालं का? हे काही फरक आहे का? समवाय षटकार नाही, का समवाय? समवाय म्हणजे 5 समवाय घेतो कार्य होत असताना ते डिफरंट. त्याच्यामध्ये अच्छा. स्वभाव, नियती, काल, काय घेतो, पुरुषार्थ काललब्धी. काललब्धी, भवितव्य. हा, भवितव्य, असे 5 जे घेतो ते डिफरंट आहेत. ते नाही घ्यायचे. कारक वेगळे आणि समवाय वेगळे. ठीक आहे. तर ॲक्च्युली ना आचार्यांनी 2च वाक्य घेतली आहेत पूर्ण टीकेमध्ये. इतकी मोठी वाक्य आहेत की थांबून थांबून वाचू आपण थोडं थोडं समजताना. 62 गाथा आहे. तुमचं तुम्ही अमृतचंद्राच्यांची टीका घ्या. कर्म खलु कर्मत्व प्रवर्तमान पुद्गल स्कंद रूपेण कर्तृताम अनुबिभ्राणम. आता सगळ्या विभक्ती सांगतायत त्यांनी, मग अर्थ लावत पुढे जायचं आहे का पूर्ण एकदा वाचून घेऊ. जीव और पुद्गल में अभेद षटकारक है, सो विशेषता से दिखाए जाते हैं. कर्म खलु कर्मत्व प्रवर्तमान पुद्गल स्कंद रूपेण कर्तृताम अनुबिभ्राणम कर्मत्व गमन शक्ति रूपेण करणताम आत्मसात कुर्वत प्राप्य कर्मत्व परिणाम रूपेण कर्मताम कलयत पूर्वभाव व्यपाये अपि ध्रुवत्व आलंबनात उपात्त अपादानत्वम उपजायमान परिणामरूप कर्मणा आश्रियमाणत्वात् उपोढ संप्रदानत्वम आधीयमान परिणाम आधारत्वात् गृहीत अधिकरणत्वम स्वयमेव षटकारकी रूपेण व्यवतिष्ठमानं न कारकांतरम अपेक्षते. 1 मिनिट, माझं बॅटरी लो झाली. एकदा मी अर्थ वाचते सगळा खालचा, म्हणजे जर असं लावता येईल. मला जरा ते पुस्तक द्या. तुम्ही द्या काकी, तुमचं ते बघू कसलं नाही, ते पुस्तक द्या. त्याच्यात जरा त्यांनी टीकार्थ घेतला नाही आहे, भावार्थच घेतला. तुम्हाला घ्या परत. निश्चयने से अभिन्न कारक होने से, आहे का पुस्तक समोर असेल तर घेऊन बसा, त्याशिवाय समजणार नाही नुसतं ऐकून. निश्चयने से अभिन्न कारक होने से कर्म और जीव स्वयं स्वरूप के करता है, ऐसा यहाँ कहा गया है. ऐकू येते का? जवळ या. ऐकू येते का? जवळ या. नाही तर कर्म वास्तव में कर्म रूप से प्रवर्तमान उद्गल स्कंद रूप से कर्तृत्व को धारण करता हुआ. पहिला घेतलंय ना टीकेमध्ये. कर्म खरोखर कर्मत्व रूपाने प्रवर्तमान असताना उद्गल स्कंद रूपाने कर्तृत्वाला धारण करतं. म्हणजे कर्ता कर्मच आहे हे सांगायला लागले. कर्माचा कर्ता कोण? कर्म. आता कर्म म्हणजे कर्मकारक नाही आहे बरं का. कर्म म्हणजे कर्म समजून घ्या. कर्म म्हणजे पुद्गल द्रव्य आहे आणि कर्मकारक डिफरंट. तर पहिला सांगतायत कर्माचा कर्ता कर्म आहे. पुढं म्हणले कर्मत्व गमन शक्ती रूपेण, कर्मपना प्राप्त करने की शक्ती रूप करणपणे को अंगीकृत करता हुआ. म्हणजे आता करणकारक झालं. पहिल्यांदा कर्ता घेतला, नंतर करण घेतलं.
कोणाच्या द्वारे बनला कर्म, तर स्वयं त्याची तशी शक्ती आहे म्हणून त्या शक्तिरूपाने कर्मत्वपणाला ते प्राप्त झालं, म्हणून तिथं ते करणकारक सुद्धा कर्मच झालं. पुढं सांगतायत काय, प्राप्य कर्मत्व परिणाम रूपेण कर्मताम कलयत, प्राप्य ऐसे कर्मत्व परिणाम रूप से कर्मपणे का अनुभव करता हुआ. कर्मानी कर्माला केलं, कळतंय काय, वाक्य असं झालंय. आता काय आहे ह्या षटकारकाचं कार्य सांगा मला काय. जसं मी इथं घाट लावलं होतं ना आता, मी घट बनवला, तसं आता इथं वाक्य सांगा काय कार्य झालंय. कर्माने काय बनवले, कर्माने म्हणजे कर्म रूप झाले, कर्माने काय बनवले. नाही, तू काय सांगतेय, कर्म कसं शोधायचं सांगतेय. मी विचारतेय कार्य काय झालं ते वाक्य पहिलं सांगा. मूळ कार्य काय झालंय. कर्मरूप बनले. पुद्गल द्रव्य म्हणा. कर्मांपासून कर्म बनले. बरोबर. पुद्गल द्रव्यामध्ये कर्मत्व आलं म्हणा किंवा कर्मरूपाने परिणत झाले. कार्मण वर्गणा. अयो संपली पण मीटिंग. तर कर्मत्व परिणाम रूप से कर्म बने का अनुभव करता हुआ, प्राप्य ऐसे कर्मत्व परिणाम रूप से कर्म बने का अनुभव करता हुआ. म्हणजे कर्मानी कर्माला केलं, त्यामुळं कर्माचं कर्म काय झालं, कर्माचं कर्म झालं. काय कळलं सांगा. तिन्ही कर्माचा अर्थ वेगळा आहे. कर्माचं कर्म झालं म्हणजे काय, हां, एका कर्माचा अर्थ कार्य आहे, दुसऱ्या कर्माचा अर्थ कर्मकारक आहे, आणि पहिलं कर्म आहे ते करताय. कर्मानी कर्मरूप कार्य केलं असं म्हणा समजण्यासाठी. म्हणून कर्माचं कर्म आहे असं मी म्हणले. म्हणजे कर्मकारक दाखवलं थोडक्यात. पुढं सांगितलं, पूर्व भाव का नाश हो जाने पर भी ध्रुवत्व को अवलंबन करने से जिसने अपादानपणे को प्राप्त किया है ऐसा. आता अपादान घेतले, ॲक्च्युली ह्यांनी खालची वरची खाली विभक्ती केले, त्यामुळं पंचमी आली इथं. आता पूर्वभावाचा नाश झाला तरी सुद्धा ध्रुवत्व रूपाने अवलंबन करत असल्यामुळे जिसने अपादानपणे को प्राप्त किया, म्हणजे काय म्हणायचं, जे ध्रुव रूप राहिलं ना त्याच्यापासून उत्पन्न झाली ती पर्याय. मग तो ध्रुव रूप जो आहे तो अपादान म्हणायचा. ध्रुव अपाये अपादानम, ध्रुवापासून जे बाहेर पडलं त्याला म्हटलं जातं अपादान. मग तो ध्रुव आहे तो कोण आहे, कर्म किंवा पुद्गल द्रव्य म्हणा. तर जो ते जडद्रव्य आहे त्याच्यापासून कर्मरूप अवस्था उत्पन्न झाली, त्यामुळं ते अपादान झालं. पुढं उत्पन्न होने वाले परिणाम रूप कर्म द्वारा समाश्रित होने से, अर्थात उत्पन्न होने वाले परिणाम रूप कार्य अपने को दिया जाने से संप्रदानपणे को प्राप्त. संप्रदानमध्ये काय घेतलं होतं आपण, प्रयोजन. म्हणजे आता तिथं किंवा कोणासाठी कार्य झालं तर तिथं काय घेतलं, उत्पन्न होने वाले परिणाम रूप कर्म द्वारा समाश्रित होने से संप्रदानपणे को प्राप्त. म्हणजे जे कर्मरूप कार्य झालं ते कोणासाठी झालं, स्वतःसाठीच झालं. कर्मानी कर्मासाठीच कार्य केलं किंवा पुद्गलानी कर्मासाठी कार्य केलं असं, म्हणजे त्याच्यामध्ये संप्रदान मिळालं. पुढं धारण किए हुए परिणाम का आधार होने से जिसने अधिकरणपने को ग्रहण किया है ऐसा स्वयमेव षटकारक रूप से वर्तता हुआ अन्य कारक की अपेक्षा नहीं रखता. म्हणजे काय सांगितलं, अधिकरण सांगतायत. धारण किए हुए परिणाम का आधार कोण आहे, कर्मत्व ही परिणाम झालाय कोणाचा, कार्मण वर्गणांचा, पुद्गलाचा तो एक परिणाम आहे, परिणमन आहे. त्या परिणमनाचा आधार कोण आहे, पुद्गल आहे, जड आहे, कर्म आहेत. त्यामुळं तो त्याच्या आधारानेच त्याचं परिणमन आहे. असं स्वयमेव षटकारक रूपाने वर्तन करत असताना अन्य कारकांची त्याला अपेक्षा नाही, असं पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं. स्वयमेव
षट्कारकी व्यवतिष्ठमानं न कारकांतरम अपेक्षते. स्वयमेव षट्कारकी रूपाने व्यवतिष्ठमान म्हणजे राहत असताना कारकांतराची अपेक्षा नाही. म्हणजे समजून घ्या, कर्माला तुमची अपेक्षा नाही आहे आणि तुम्हाला कर्मांची अपेक्षा नाही आहे. त्यांचं परिणमन त्यांच्यामध्ये स्वतंत्र रूपाने चालू आहे आणि आपलं परिणमन आपल्यामध्ये स्वतंत्र आहे. म्हणून परनिरपेक्ष आपल्यामध्ये आपलं कार्य करण्यामध्ये आपण समर्थ आहे. फक्त ते कुठल्या रूपाने परिणमन करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून आपला निर्णय आपण स्वतः करा. हो जाणा. पहा, या जीव स्वभावाचा करता परद्रव्य नाहीच. हा मी जीव तर अकृत्रिम स्वरूप आहे, अनादि अनंत आहे, स्वयंबना बनलेला आहे. परद्रव्य माझा करता नाहीच. त्याचप्रमाणे पहा, हा मी जीव परद्रव्याचा देखील करता नाहीच. सर्वापासून भिन्न अकर्ता जीव जाणा, ज्ञाता जीव जाणा. निष्कर्म स्वरूपोऽहम्, चेतना मात्र स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.